नमस्कार. आज आपण अंकशास्त्राच्या एका खूप इंटरेस्टिंग जगात जाणार आहोत. आपण बोलणार आहोत मूलांकाबद्दल आणि त्यामागच्या काही रहस्यांबद्दल. सुरुवातच करूया एका थेट प्रश्नाने. कधी कधी असं वाटतं का की आपल्या ऊर्जेत काहीतरी गडबड आहे, काहीतरी बॅलन्समध्ये नाहीये? बरं, अंकशास्त्रानुसार याचं उत्तर कदाचित आपल्या अंकांमध्ये लपलेलं असू शकतं. तर मग हा मूलांक म्हणजे नक्की काय भानगड आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या जन्मतारखेवरून काढलेला एक कोर नंबर आहे. असं मानलं जातं की हा अंक आपला मूळ स्वभाव, आपली एनर्जी कशी आहे हे सगळं दाखवतो. अच्छा, मग यामागचा मेन प्रिन्सिपल काय आहे? तर बघा, हे सगळं आहे ना अंकांमध्ये असलेल्या एनर्जीचा खेळ आहे. जर ही एनर्जी बॅलन्स्ड असेल तर सगळं मस्त, पण जर ती इम्बॅलन्स झाली तर मग काय होतं? चला बघूया. आणि खरी गंमत इथेच आहे. बघा, जेव्हा ही एनर्जी बॅलन्समध्ये असते तेव्हा ती बनते आपली खास ताकद. पण जेव्हाच याच एनर्जीचा बॅलन्स बिघडतो तेव्हा तीच गोष्ट आपली सर्वात मोठी अडचण किंवा प्रॉब्लेम बनते. ओके, चला तर मग एक एक करून हे अंक बघूया. आपण सुरुवात करतोय पहिल्या ग्रुपपासून, मूलांक 1, 2 आणि 3. ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांना अनेकदा त्यांचा इगो म्हणजे अहंकार आडवा येतो. आता मूलांक 2 यांचं मन म्हणजे कसं सतत तळ्यात मळ्यात, त्यामुळे इमोशनल इन्स्टेबिलिटी येते. आणि राहिला मूलांक 3, अरे बापरे, त्यांचं लक्ष एका गोष्टीवर टिकवणं म्हणजे एक मोठं चॅलेंजच असतं. चला आता बघूया पुढचा ग्रुप, मूलांक 4, 5 आणि 6. बरं, मूलांक 4 यांच्या कामामध्ये ना नेहमी काही ना काही अडथळे येतात किंवा उगाचच उशीर होतो. आता मूलांक 5 हे लोक निर्णय इतक्या पटकन बदलतात की त्यांच्यात एक प्रकारची अस्थिरता असते. आणि मूलांक 6 हे बिचारे नात्यांमध्ये इतकी जबाबदारी घेतात की त्या जबाबदारीच्या ओघ्याखालीच दबून जातात. आणि आता आपण आलोय आपल्या लिस्टच्या शेवटच्या टप्प्यावर. चला पाहूया फायनल ग्रुप, मूलांक 7, 8 आणि 9. मूलांक 7 हे लोक खूप जास्त विचार करतात, ओव्हर थिंकिंगमध्ये अडकतात आणि त्यामुळे अनेकदा एकटे पडतात. आता मूलांक 8 यांच्यासाठी पैशांचे काही कार्मिक लेसन्स असतात. म्हणजे काय, तर पैसा मिळवणं किंवा टिकवणं यासाठी यांना इतरांपेक्षा जास्त स्ट्रगल करावा लागतो, जसं काही जुनं देणं घेणं फेडतायत. आणि मूलांक 9, अरे वा, यांचा राग आणि इमोशन्स इतके तीव्र असतात की त्यांचा उद्रेक कधी होईल याचा नेम नाही. पण एक मिनिट थांबा. हे सगळं ऐकून असं वाटेल की हे अंक म्हणजे फक्त प्रॉब्लेम्सच आहेत, पण तसं नाहीये. प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, बरोबर? आणि ती दुसरी पॉझिटिव्ह बाजू आहे बॅलन्सची, समतोलाची. आणि हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, ह्या सिस्टीमप्रमाणे प्रत्येक अंकात जशी एक कमजोरी असते ना, तशीच त्याच अंकात एक जबरदस्त युनिक अशी ताकदसुद्धा लपलेली असते. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय माहितीये? आपला अंक कोणता आहे यापेक्षा त्या अंकाची एनर्जी किती बॅलन्स्ड आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ हे त्या एनर्जीच्या इम्बॅलन्समध्येच आहे. तर मग जाता जाता एक विचार, जर प्रत्येक अंकात एक कमजोरी आहे तर 100% त्यात एक ताकदही असणारच. मग आपल्या मूलांकात अशी कोणती अद्भुत शक्ती लपली आहे हे शोधायला नको का? नक्की विचार करा यावर.